गाईज आम्ही आज भाजी आणायला जातोय. मजा बघा. आता सगळीच किंमत वाढलेली आहे. सगळीच किंमत वाढलेली आहे. रस्त्याची नाही, भाजीची. भाजी कुठे आहे इथं? भाजी दाखवणार ना पुढे जाऊन. आम्ही पण या हॉटेलात जाऊया, असं फोटोशूटसाठी जाऊया या हॉटेलात. आणखी काय आहे? ते रिसॉर्टमध्ये जाणार, त्यात काय आहे? रिसॉर्ट आहे का? हां, पेमेंट आला की जाऊया सगळेजण. बरं बरं. तुझा पेमेंट जातं? हो, माझंच पेमेंट येते तुम्हाला सगळ्यांना. मुलांसाठी तुला न्यायला बघ, तुला न्यायला, तुला काय झालं तर. थोडं चर्च आहे नाही. आंबा पडलाय पण कोणी खाल्लेला आहे. तो जाऊ द्या, दाखवणार होते पण पाठीमागं जाऊन गेला. हा बघा आंबा. आता नाही, इकडं चढणीचे कुल्ले येणार. आता बघा चढणीचे कुल्ले येणार. चढण्याचे कुल्ले म्हणतात त्याला, गटारातले कुल्ले येणार आता. हो, तू पण असं घर बांध मोठं मोठं. छत्री पाऊस आला. तुम्ही बघू शकता किती पाऊस आला. आणि या पावसात आम्ही भाजी आणायला म्हणून आलेलो. आम्हाला असं पाऊस नसणार म्हणून आम्ही आलेलो. तर आला तर एवढा पाऊस आला, मोठमोठ्याने येऊ लागला. त्या पावसात भिजतच जावं लागणार आम्हाला, दुसरा पर्याय पण नाही. आणि आम्ही खूपच दूर आलेलो, कारण आमच्या तिकडं हॉर्टिकल्चर जवळ नव्हतं. आणि असंच कुठं शॉपवर गेलो तर तिथं भाजी महाग होती आणि हे पण नव्हतं, स्वस्त पण नव्हतं. हळूहळू आता पाऊस पण कमी व्हायला लागला असं वाटतं मला. आधी भरपूर पडला आणि आता कमी व्हायला लागला. पावसात जाऊ, कारण रूमवर पण लवकर पोचायचं आहे आणि पाऊस पण थांबलेला आहे. परत थांबायचं नाही, छत्री पण घेऊन जायला नाही. गाड्या पण खूपच येत आहे. आज काय धडक नाही वाटत मला. थँक्यू सो मच गाय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असा सपोर्ट करत राहा. तुमच्यामुळंच आम्ही एवढे इथंपर्यंत पोचले आहे. थँक्यू यूट्यूब फॅमिली.